everyone, welcome back to Choose Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. या पार्ट मध्ये आपल्याला पाहायचं आहे IUPAC. आय होप तुम्ही सर्वांनी लास्ट व्हिडिओ लेक्चर पाहिलं आहे. नसेल पाहिलं तर लिंक इज इन द डिस्क्रिप्शन, पहिला ते पहा. बेसिक टर्म्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री माहिती पाहिजेत आणि मग त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे IUPAC नेमकडे. कॉमन नेम्स पण आपल्याला शिकायचे आहेत. त्यातले काही कॉमन नेम्स हे लास्ट लेक्चर मध्येच कंप्लीट झालेले आहेत आणि काही कॉमन नेम्स आपल्याला या लेक्चर मध्ये बघायचे आहे. मी सेपरेट हेडिंग नाही देणार आहे कुठेही कॉमन नेम्स, पण तुम्हाला सांगितलेलं एक लिस्ट सेपरेट बनवा. आतापर्यंत लास्ट लेक्चर मध्ये जितके कॉमन नेम्स शिकवले ते एका लाईनने एका पेज वरती लिहा. परत आज जेवढे कॉमन नेम्स सांगेन ते परत एका पेज वरती लिहायचं. सो तुमचे कॉमन नेम्स जे पार्ट पाहिजेत त्याची लिस्ट सेपरेट आउट होऊन जाईल. लेट अस स्टार्ट IUPAC नॉमेनक्लेचर. IUPAC नॉमेनक्लेचर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहे अल्केन्सचं, मग आपण पाहणार अल्कीन्स, देन आपण पाहणार अल्काइन्स, मग आपण पाहणार सायक्लो अल्केन, सोबतच काय कंप्लीट होईल आपलं सायक्लो अल्कीन, सोबतच कंप्लीट होईल आपलं सायक्लो अल्काइन. हे झाल्यानंतर मग आपण जायचं बेन्झीन डेरिव्हेटिव्हज कडे, बेन्झीन अँड इट्स डेरिव्हेटिव्हज. आणि याच्यामध्येच हळूहळू मी फंक्शनल ग्रुप्स पण आणायला लागेल. मग फंक्शनल ग्रुप्स आले की फंक्शनल ग्रुपची प्रायोरिटी आली. फंक्शनल ग्रुपची प्रायोरिटीसाठी एक मराठी ट्रिक सांगितलेली आहे, लिंक इज इन द डिस्क्रिप्शन. सो चला बेसिक काय मॅम, अल्केन्स पासून स्टार्ट करूया. अल्केन मध्ये जायचं, लॉंग चेन किती कार्बनची आहे ते काउंट करायचं. लॉंग चेन किती कार्बनची आहे ते काउंट करायचं. जो कार्बन असेल तो तुम्हाला ओरडून ओरडून रूट वर्ड सांगत असतो. फक्त त्या रूट वर्डचा एंड कशाने करतो आपण, ANE ने. अल्काइन मध्ये जायचं, लॉंग चेन काउंट करायचं. कार्बनचा काउंट भेटला की तो तुम्हाला रूट वर्ड सांगतो, पण एंड कशाने करायचं, ENE ने. अल्काइन मध्ये लॉंग चेन ऑफ कार्बन काउंट केलं की आपल्याला रूट वर्ड समजतो आणि परत काय करायचंय मला, YNE. सायक्लो कंपाऊंड आला तर याच्यामध्ये पण मला कार्बनचा काउंट करायचंच आहे, पण सायकल मध्ये कार्बन काउंटिंग करायचंय 1 2 3 4 5. ठीक आहे, तर मला काय करावं लागेल, आधी लिहावं लागेल सायक्लो, मग मला लिहावं लागेल रूट वर्ड. सायक्लो तर लिहायचंच आहे, मग काय लिहायचंय मला, रूट वर्ड. आणि रूट वर्ड नंतर ठरेल की मी काय लिहिणार आहे. अल्केन असेल तर एन, अल्कीन असेल तर ENE, अल्काइन असेल तर YNE. पण स्टार्ट कुठून करायचंय, मेनली सायक्लो. बेन्झीन डेरिव्हेटिव्हज आणि फंक्शनल ग्रुप आला तर काय करायचं हे आपण हळूहळू पुढे पाहूयाच. रूट वर्ड कसं डिसाइड करायचं. जर लॉंग चेन ऑफ कार्बन मध्ये फक्त एकच कार्बन आहे तर आपण त्याला मिथ असं म्हणतो, METH. 2 असतील तर इथ, 3 असतील तर प्रोप, 4 ब्यूट, 5 पेंट, 6 असेल तर हेग, 7 हेप, 8 ला ऑक्ट, 9 ला विसरू नका NON, 10 ला डेक, 9 ला नॉन, 10 ला डेक. 11 इज नथिंग बट 1 प्लस 10. 1 म्हणजे UN, अन. 10 म्हणजे काय होतं, डेक. मग 12 कसं लिहिणार रे, 12 म्हणजेच 2 प्लस 10. 2 म्हणजे डो, 10 म्हणजे डेक. डाय डेक नाहीये, डो डेक आहे. चेक करा, डो डेक आहे. मग 3 साठी ट्रायडेक, टेट्राडेक, पेंटाडेक, हेक्साडेक, हेप्टा, ऑक्टा, नोनाडेक पर्यंत व्यवस्थित तेच आहे. पण परत लक्षात काय ठेवायचंय तुम्हाला, 20 इज आयकॉस. आयकॉस, सो ही ऍक्शन करायची, आयकॉस. ठीक आहे, क्लिअर झालं. एन, इन, आइन. रूट वर्ड फिक्स झाला की अल्केन, अल्कीन, अल्काइन नुसार जो काही सफिक्स येतो तो यूज करायचा. एंडला रूट वर्ड नंतर जो लिहिला जातो इट इज कॉल्ड ॲज सफिक्स. रूट वर्ड नंतर जे लिहिलं जातं इट इज कॉल्ड ॲज सफिक्स, आणि रूट वर्डच्या आधी जे लिहिलं जातं इट इज कॉल्ड ॲज प्रिफिक्स. दिस वॉज बेसिक पार्ट. स्ट्रेट चेन अल्काइल ग्रुप्स, जसं की अल्काइल म्हटलेलं आहे. अल्काइल म्हणजे काय, व्हॉट इज CH4. मॅम एकच कार्बन आहे म्हणजे मिथ, आणि अल्केन आहे सो ANE. पण मी जर त्याच्यामधला एक हायड्रोजन रिमूव्ह केला
आणि दुसऱ्या कशाला तरी तो अटॅच करेन, तर मी आता त्याला मिथाईल असं म्हणणार. एक हायड्रोजन रिमूव्ह करणं त्याला म्हणायचं असतं अल्काइल ग्रुप. अल्काइल ग्रुप. मग एक कार्बनचा असेल तर मिथाईल, मग सिमिलरली 2 कार्बनचा असेल 1 2 तर इथाईल, 3 कार्बनचा असेल लिहून दाखवते मी. ठीक आहे. CH3CH3 काय असतो हा? इथेन. पण मी जर एक हायड्रोजन रिमूव्ह केला CH3CH2 आणि कोणाला तरी अटॅच करणार आहे आपण तो, तर तो झाला अल्काइल कॉल्ड ॲज इथाईल. जर समजा आपण घेतला प्रोपेन CH3CH2CH3 आणि यातला एक हायड्रोजन रिमूव्ह करायचा आहे, कोणता? टर्मिनलचा. कोणता? टर्मिनलचा म्हणजे एका बाजूचा. या बाजूचा रिमूव्ह करा किंवा या बाजूचा रिमूव्ह करा, पण टर्मिनलचा. तर याला काय म्हणू शकते मी? एन प्रोपाईल, नॉर्मल प्रोपाईल. ठीक आहे. सो स्ट्रेट चेन अल्काइल ग्रुप्स हे असे सांगतात. जर CH3CH2CH2CH2 असतात तर 4 कार्बन आहेत, तर ब्युटाईल म्हटलं असता अँड सो ऑन. याची गरज पुढे लागणार आहे आपल्याला. नेक्स्ट घेतलं ब्रांच अल्काइल ग्रुप्स. आताच मी अल्काइल ग्रुप शिकवायला स्टार्ट केलेलं. लास्ट मॉलिक्यूल होता आपला प्रोपेन, 3 कार्बन आहेत, सो रूट वर्ड झाला प्रो, आणि अल्केन आहे सो तुम्ही लिहिलं एन. याच्यापासून मला बनवायचं आहे त्याचे अल्काइल ग्रुप्स. तो अल्केन आहे. एक हायड्रोजन रिमूव्ह करा. मॅम कोणत्या कार्बन वरून रिमूव्ह करू? फर्स्ट, सेकंड की थर्ड? नंबरिंग कसंही करा चालेल. फर्स्ट वरून रिमूव्ह करा, फर्स्ट वरून. तर बनेल CH3CH2CH2 आणि मग डॅश. दिस इज नॉर्मल प्रोफाईल. पण तेच जर तुम्ही सेकंड वरून रिमूव्ह केलं तर कसं दिसेल? CH3 एक हायड्रोजन कमी करा, तो बॉन्ड करेल कोणासोबत तरी. दिस इज कॉल्ड ॲज आयसोप्रोपाईल. दिस इज कॉल्ड ॲज आयसोप्रोपाईल. अँड आयसोप्रोपाईलच सेक प्रोपाईल असतो. आयसोप्रोपाईलच सेक प्रोपाईल असतो. आयसोप्रोपाईलच सेक प्रोपाईल असतो. ठीक आहे. हे लाईन लक्षात राहील. आयसोप्रोपाईलच सेक प्रोपाईल असतो. डन. सो प्रोपाईल म्हणजे टोटल कार्बन किती आहे? 3. 1 2 3. पण सेकंड कार्बनला सबस्टिट्यूशन होणार असेल तर आयसोप्रोपाईल किंवा सेक प्रोपाईल, आणि फर्स्ट कार्बनला सबस्टिट्यूशन होणार असेल तर नॉर्मल प्रोपाईल. मग सिमिलरली 4 कार्बन असतील माझ्याकडे CH3CH2CH2CH3, तर दिस इज ब्युटेन. पण याच्यापासून अल्काइल बनवायच्या परत 2 केसेस आहेत. एक तर फर्स्ट कार्बन वरून रिमूव्ह करा, नाहीतर सेकंड कार्बन वरून. काय होईल बघा? फर्स्ट कार्बनचा H रिमूव्ह करा, CH3CH2CH2CH2 आणि इकडे सबस्टिट्यूशन होईल. ऑरल्स CH3CH2 सेकंड कार्बनला होईल सबस्टिट्यूशन आणि पुढे आहे CH3. असे होऊ शकतं. जर फर्स्ट कार्बनला सबस्टिट्यूशन होत असेल तर इट इज कॉल्ड ॲज नॉर्मल ब्युटाईल. पण जर सेकंड कार्बनला सबस्टिट्यूशन होत असेल, इकडून नंबरिंग नाही, तिकडून ग्रुप पटकन लागतो. सो 1 2 3 4. सेकंड कार्बनला सबस्टिट्यूशन होत असेल तर सेक, टोटल कार्बन किती आहे? 4. सेक ब्युटाईल. सेकंड कार्बनला सबस्टिट्यूशन म्हटलंय मी, तर इट इज कॉल्ड ॲज सेक ब्युटाईल. सेक ब्युटाईलच मॅम आयसोब्युटाईल असतो का? नाही. हे फक्त कोणासाठी वापरायचंय? 3 कार्बनची केस, प्रोपाईल. आयसोप्रोपाईलच सेक प्रोपाईल असतो, पण सेक ब्युटाईल डिफरंट आहे आणि आयसोब्युटाईल डिफरंट आहे. तुम्हाला डाऊट यायला नको म्हणून इथे दाखवते. ब्यूट म्हणजे 4 कार्बन, पण मी काढणार किती? फक्त 3च. कारण आयसो म्हणजे काय? सेकंड कार्बनवर मिथाईल ग्रुप. बघा आता काय करते, हायड्रोजन दाखवते. CH3 CH वरती लागला CH3 आणि पुढे CH2 आणि सबस्टिट्यूशन केलं. 4च कार्बन आहेत, हे पण 4च आहेत ना. 1 2 3. फोर्थ कुठे गेला? सेकंड कार्बनच्या डोक्यावर. सेकंड कार्बनवर मिथाईल दिसत असेल तर रूट वर्ड आहे आयसो, आणि टोटल कार्बन 4 आहेत पण सबस्टिट्यूटेड आहे म्हणजे एक H गायब आहे म्हणून आयसोब्युटाईल. सो बघा सेक ब्युटाईल डिफरंट आहे. सेक ब्युटाईल मध्ये 4 कार्बन एका लाईन मध्ये आहेत आणि सेकंड कार्बनवर सबस्टिट्यूशन आहे.
आयसोमध्ये 3च कार्बन स्ट्रेट चेन मध्ये आहेत. सेकंड वरती मिथाइल ग्रुप आल्यावर आयसो म्हणायचं आहे आणि तेव्हा सबस्टिट्यूशन कुठे असतं? फर्स्टलाच. मग याच्यावर काय क्वेश्चन विचारतात मॅम? जर तुम्हाला विचारलं की इथे काही ना काहीतरी सबस्टिट्यूशन केलं असं समजा, एक्स आणलं मी इथे, ठीक आहे, आणि डायरेक्टली विचारतात एन ब्युटाइल, आयसोब्युटाइल, सेक ब्युटाइल मध्ये प्रायमरी कोण कोण आहे? ठीक आहे, ओनली एन ब्युटाइल हा प्रायमरी आहे का बघा. प्रायमरी कसं ओळखायचं आता? एक्स ज्या कार्बनला लागलाय तो किती कार्बनला लागलाय? 1. सो नॉर्मल जे असतात ते सगळे प्रायमरी आहे. बघा हा पण नॉर्मल आहे. सो इथे जर मी एक्स लावलं, एक्स ज्या कार्बनला अटॅच्ड आहे तो एकाच कार्बनला अटॅच्ड आहे, प्रायमरी. इथे जर मी एक्स लावलं, एक्स ज्या कार्बनला अटॅच्ड आहे तो 2 कार्बन्सला अटॅच्ड आहे, म्हणजे काय झाला हा? सेकंडरी. सो मी असं म्हणू शकते का की आयसोप्रोपाइल सेकंडरी आहे किंवा सेक प्रोपाइल सेकंडरी आहे? ट्रू आहे. पण मी इथला आयसोप्रोपाइल सेकंडरी आहे म्हणून इथला आयसोब्युटाइल सेकंडरी नाही मार्क करू शकत. याच्यासाठी मला सेपरेट बघावं लागेल. हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच्ड आहे तो एकाच कार्बनला अटॅच्ड आहे, सो हा प्रायमरी आहे. सेक नावात आलं तर पक्का काय आहे? तो सेकंडरी. नावात सेक ब्युटाइल आलं तर पक्का सेकंडरी आहे. आयसो पक्का प्रायमरी आहे. आयसो पक्का प्रायमरी आहे. फक्त इथला आयसो प्रायमरी नाही आहे, आयसोप्रोपाइल प्रायमरी नाहीये. का मॅम? कारण आयसोप्रोपाइलच सेक प्रोपाइल आहे आणि नावात सेक आलं तर तो काय आहे? सेकंडरी आहे. क्लिअर झाला हा पार्ट? नोट करता एकदा, माझ्याकडे जागा नाहीये सो मी तुम्हाला अजून एक मॉलिक्यूल दाखवणार आहे. हवं तर वरती दाखवते. अगेन आपल्याकडे 4 कार्बन येतं. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड आणि जो फोर्थ आहे तो मी इथेच काढणार आहे. हा वरती आणि खाली, आणि असं सबस्टिट्यूशन आहे याला. टोटल कार्बन किती आहे? 4. 1 2 3 4 म्हणजे पक्का हा काय आहे? ब्युटाइल. पण हा नॉर्मल ब्युटाइल आहे का? नाहीये. मग सेकंड कार्बनला सबस्टिट्यूशन झालेलं आहे का? असं वाला नाहीये. मग सेकंड कार्बनला एक मिथाइल आहे का? नाही, 2 मिथाइल आहे. सो सिंपल सांगते, जेव्हा कधी तुम्हाला असं दिसेल या एकाच कार्बनला वरती खाली अजून काय लागलेले आहेत? CH3 CH3 आणि सबस्टिट्यूशन आहे म्हणजे 3 वेळा अशी पाकळी ड्रॉ करूया का? असे 3 पाकळी झाले तर काय म्हणायचं त्याला? टर्ट ब्युटाइल. टर्ट ब्युटाइल. आणि चेक करा टर्ट म्हणजेच काय? तो 3 डिग्री असणार आहे. सो लेट मी कन्क्लूड नाव. जेव्हा जेव्हा नावात नॉर्मल येईल तेव्हा तो प्रायमरीच असणार आहे. जेव्हा जेव्हा नावात आयसो येईल तेव्हा देखील तो काय असणार आहे? प्रायमरीच असणार आहे आयसोसाठी. पण एकच आयसो असा आहे जो सेकंडरी आहे, तो पण कोण? आयसोप्रोपाइल. कारण आयसोप्रोपाइलच सेक प्रोपाइल आहे आणि नावात सेक म्हणजेच काय असतो? तो 2 डिग्री. नावात सेक म्हणजे काय असतो? तो 2 डिग्री. आणि टर्ट आलं तर काय असणार आहे? 3 डिग्री. हे सगळे स्ट्रक्चर तुम्हाला माहिती पाहिजे. क्लिअर आहे हा पार्ट? व्हेरी नाईस. नेक्स्ट आता एक नोट दिलेली. डू यू नो द ग्रुप C6H5 इज नेम्ड ॲज फिनाइल ग्रुप अँड ॲब्रिव्हेटेड ॲज PH. आणि फिनाइललाच ना असंही लिहिलं जातं, फिनाइल. तो सिम्बॉल काय सांगतो? फिनाइल. मग बघा, जर बेन्झीन वरती डायरेक्टली OH असेल तर त्याला काय म्हणायचं आपण? फिनॉल. ओके. आता हा OH ग्रुप आहे पण हा डायरेक्ट बेन्झीनला अटॅच्ड आहे का? नाही, तो कार्बनला अटॅच्ड आहे, तर तुम्ही कार्बनला नंबरिंग दिलं पाहिजे. बरोबर? चला. सो लॉंग चेन ऑफ कार्बन ही कितीची आहे? फक्त 1 ची आहे. तर रूट वर्ड काय असणार आहे? मॅम 1 साठी तुम्ही लिहा मिथ. ठीक आहे, काय लिहा? मिथ. आणि ह्या कार्बनने सगळे सिंगल बॉन्ड बनवलेत का बघा? तर तो पक्का काय आहे? एन. मिथेन. मिथेनच्या फर्स्ट कार्बनलाच OH लागलेला. OH लागला असेल तर रूल काय सांगतो? ई रफ करा आणि काय लावा? ऑल. म्हणजेच तो काय? मिथेनॉल. समजा ही बेन्झीनची रिंग नाहीये तर तो असता CH3OH म्हणजेच मिथेनॉल. बेन्झीनची रिंग आली पण ऍज अ सबस्टिट्युएंट आली, कारण पेरेंट तर हा झाला. ज्या कार्बनवर फंक्शनल ग्रुप लागलाय इट ऍक्ट ऍज अ पेरेंट. ज्या कार्बनवर फंक्शनल ग्रुप लागलाय इट ऍक्ट ऍज अ पेरेंट. सो पेरेंट आहे मिथेनॉल. मग हा झाला सबस्टिट्युएंट. आणि जेव्हा बेन्झीन
ऍज अ सबस्टिट्युएंट येते तेव्हा त्याला काय म्हणायचं असतं, फिनाईल. तेच दिलेलं तिकडे. When benzene comes as substituent, substituent कितव्या कार्बनवर आहे, फर्स्ट कार्बनवर आहे. सो पहिल्या कार्बनला काय लागलेलं आहे, फिनाईल. 1 फिनाईल मिथेनॉल. सिमिलरली इथला पार्ट बघा, लॉंग चेन कार्बनची 1 2 3 आहे. मॅम तुम्ही बेन्झीनला ऍज अ पेरेंट का नाही घेत? फंक्शनल ग्रुप ज्या कार्बन वरती आहे तो पेरेंट म्हणून काम करेल. फंक्शनल ग्रुप बेन्झीन रिंगवर डायरेक्ट आहे का? नाही. कुठे आहे? लॉंग चेन ऑफ कार्बन मध्ये. तर नंबरिंग द्या सच दॅट फंक्शनल ग्रुप गेट्स द मिनिमम नंबर. फंक्शनल ग्रुप जिथे तिथे एक नाही द्यायचं. बेन्झीन रिंग पण आहे, कार्बन्स पण आहे. पेरेंट कोणाला मानायचं, बेन्झीनला की कार्बन्सला? तर फंक्शनल ग्रुप आहे का आधी बघायचं. फंक्शनल ग्रुप बेन्झीनवर असेल तर बेन्झीन पेरेंट आहे, पण फंक्शनल ग्रुप कार्बन्स वरती असेल तर कार्बनची लॉंग चेन पेरेंट आहे. फर्स्ट कार्बन वरती कशाचं सबस्टिट्यूशन आहे, फिनाईल. बेन्झीन नाही म्हणायचं, काय म्हणायचं, फिनाईल. सो फर्स्ट कार्बनला लागलेला आहे फिनाईल. लॉंग चेन 3 कार्बनचे, सो रूट वर्ड असणार आहे प्रोपेन. सेकंड कार्बनला कीटोन आहे, तर मी ई रफ करून काय लिहिणार आहे, फक्त सेकंड कार्बनला ONE आहे. जर कोणाला फंक्शनल ग्रुपचा सफिक्स प्रिफिक्स माहिती नसेल तर ते पुढे जाऊन लर्न होईल. या स्लाइड मध्ये काय शिकवायचंय मॅम तुम्हाला, फंक्शनल ग्रुप डायरेक्टली बेन्झीनला अटॅच्ड असेल तर बेन्झीन इज पेरेंट. फंक्शनल ग्रुप डायरेक्टली बेन्झीनला अटॅच्ड असेल तर बेन्झीन इज पेरेंट. म्हणजे मी याचं नाव असंही लिहू शकते, बेन्झीन, पण शेवटचा ई लिहायचा नसतो. सो ई रफ केला, BENZEN, ई रफ केला, ऐवजी काय लावला, बेन्झिनॉल. बट बेन्झिनॉललाच आता IUPAC काय म्हणते, फिनॉल. मग तुम्ही पण फिनॉल म्हणा. बेन्झीन वरती डायरेक्टली फंक्शनल ग्रुप अटॅच असेल तर बेन्झीन ऍक्ट ऍज अ पेरेंट. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल द्या मॅम त्या केसमध्ये. बेन्झीन आहे, डायरेक्टली फंक्शनल ग्रुप अटॅच करूया, Cl. तर नाव काय होणार याचं, फर्स्ट कार्बनला लागला क्लोरो, 1 क्लोरो बेन्झीन. त्याच्या नावात डायरेक्टली बेन्झीन येतं. पण जर तो फंक्शनल ग्रुप हा कार्बनच्या चेन मध्ये आणि फिनाईल, जेव्हा बेन्झीन ऍज अ सबस्टिट्युएंट येते तेव्हा काय म्हणायचं त्याला, फिनाईल. बाकीचे 2 एक्झाम्पल्स पण बघा. लॉंग चेन मध्ये फंक्शनल ग्रुप आहे का? सो फंक्शनल ग्रुपला कमीत कमी नंबर 1 2 3. 3 ला काय लागलं इकडे मॅम, फिनाईल लागलं. 2 ला काय लागलं, मिथाईल लागलं. मग आधी काय लिहूया, फिनाईल लिहूया की मिथाईल लिहूया? अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहायचं. MNOP म्हणजे आधी M येणार आहे, नाहीतर मॅम बेन्झीनला आधी लिहा, असला काही प्रकार नाहीये. वाईल रायटिंग यू शुड राईट ऑलवेज इन अल्फाबेटिकल मॅनर. हे लिहून घ्या कुठेतरी, हॅशटॅग मध्ये गोष्टी टाका ह्या. While writing IUPAC name, always write the substituents in alphabetical manner. मग मला सेकंड कार्बनला काय लागलेलं दिसतंय, हे खाली लिहिलेलं रफ करते, जागा उरेल नाव लिहायला. सेकंड कार्बनला काय लागलेलं आहे, मिथाईल, 2 मिथाईल. थर्ड कार्बनला काय लागलेलं आहे, फिनाईल. लॉंग चेन 3 कार्बनची आहे, प्रोपॅन. शेवटचा ई लिहायचा नाही, त्याच्याऐवजी काय, अमाइन. तो NH2 म्हणजे कोणता फंक्शनल ग्रुप आहे, अमाइन. 2 मिथाईल, 3 फिनाईल, प्रोपॅन, अमाइन. हा मॉलिक्यूल हॅशटॅग कॉमन नेम ऍसिटोफिनोन. तो कीटोन आहे बघा, C डबल बॉन्ड O. एक साइडला CH3, दुसऱ्या साइडला बेन्झीन, ऍसिटोफिनोन. आणि IUPAC काय आहे याचं, तर कार्बनला डायरेक्टली कीटोन आहे. हा कीटोन आहे म्हणजे येतेच 1 द्या, आणि हा काय 2. सो 1 ला काय लागलं मॅम, 1 ला लागलं फिनाईल. लॉंग चेन किती कार्बनची आहे, 2, म्हणजेच इथॅन 1 ओन. मॅम इकडून का नंबरिंग दिलं नाही, 1 2, मग फंक्शनल ग्रुपला कमी नंबर झाला असता ना. हे कार्बन आहेत आणि कार्बनची लॉंग चेन एक तर इथून चालू होईल नाही तर इथून चालू केली तर 1 लाच कीटोन आणि 1 लाच फिनाईल आहे. सो ते जास्त प्रायोरिटी वरती घेतलं आपण. नेक्स्ट IUPAC रूल्स इथून चालू करतेय. बेसिकली सगळे अल्केन्स घेतलेले आहेत सो दॅट रूल्स क्लिअर होतील. रूल्स तुम्ही रीड करा. सिलेक्ट द
लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम टू बी कॉल्ड द पेरेंट चेन. जसं की ही पेरेंट चेन आहे, लॉंग चेन हीच दिसतीये. या मॉलिक्यूल मध्ये लॉंग चेन मुलं 1 2 3 4 5 6 काउंट करतात आणि त्यांना वाटतं सेकंड कार्बनवर इथाईल लागला आणि हा लास्ट सेकंड कार्बनवर इथाईल. लक्षात ठेवा, सेकंड कार्बनवर इथाईल धोका आहे. सेकंड कार्बनवर इथाईल धोका आहे, कारण तुम्ही हे काउंट करता आणि सेकंड इथाईल म्हणता. नाही, लॉंग चेन तर वरून असते बघा. 1 2 3 4 5 6 7 8. तुम्ही काय केलं असतं 1 2 3 4 5 6, चुकली असती. सो लॉंग चेन कुठून स्टार्ट झाले, वरून, एंड कुठे झालीये, खाली. ठीक आहे. आता हे लॉंग चेन सिलेक्ट केलं, याच्यात लॉंग चेन सिलेक्ट करा. दोन्ही मॉलिक्यूल सेम आहेत. हा मॉलिक्यूल नंबर 1, हा मॉलिक्यूल नंबर 2. IUPAC लिहूया. हा 3च आहे आणि हा पण 3च आहे. लॉंग चेन सिलेक्ट करा. काही स्टुडंट लॉंग चेन ही सिलेक्ट करतील, कारण याच्यात 1 2 3 4 5 कार्बन आहे. आणि काही स्टुडंट लॉंग चेन हे पण काउंट करू शकतात, कारण यात पण किती कार्बन आहेत, 5. 1 2 3 4 5. चेक करा कोणती करेक्ट आहे. मॅम दोन्ही करेक्ट आहे, कारण का त्यांनी सांगितलं सिलेक्ट द लॉंग चेन. लॉंग चेन इकडे पण 5 आहे, तिकडे पण 5 आहे, म्हणजेच काय झालं, टाय झाली. लॉंग चेन टाय झाली थर्ड नंबरच्या याच्यामध्ये. तर रूल असा आहे, सिलेक्ट दॅट लॉंग चेन विच हॅव मॅक्सिमम सबस्टिट्युएंट. इथे कोणता आहे, हा CH3 पाहिजे होता, मिथाईल. आणि हा कोणता आहे, इथाईल. तसं इथे कोणता आहे, असं वाय शेप कधी येतो म्हणून सांगितलेलं, आयसोप्रोपाईल. वाय शेप कधी येतो, आयसोप्रोपाईल. मग तिथे एकच सबस्टिट्युएंट आहे, पण इथे 2 सबस्टिट्युएंट आहेत. याला प्रायोरिटी द्या, हे चुकलेलं आहे. आता कळलं. जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल की मॅम 5 मेंबरच्या 2 लॉंग चेन येत आहेत, पण दोन्ही लॉंग चेनला नॉमेनक्लेचर डिफरंट आहे, तर दोन्ही करेक्ट आहेत का, नाही. जर नंबरिंग करत असताना, लॉंग चेन सिलेक्ट करत असताना टाय झालं, तर चूज दॅट साइड विच हॅव मॅक्सिमम सबस्टिट्युएंट मिनिमम ब्रांचिंग. हे ओव्हर ब्रांचिंग आहे ना, हे मिनिमम असलं पाहिजे, मॅक्सिमम सबस्टिट्युएंट असले पाहिजे. क्लिअर आहे. सो रूल 1 होता सिलेक्ट लॉंग चेन ऑफ कार्बन. रूल 2 सांगतोय की जर कधी लॉंग चेन ऑफ कार्बन मध्ये टाय झालं, तर सिलेक्ट दॅट चेन विच हॅव मॅक्सिमम सबस्टिट्युएंट्स अँड मिनिमम ब्रांचिंग. गुड. थर्ड, पेरेंट चेन इज नंबर्ड फ्रॉम दॅट एंड. नंबरिंग असं करा की तुमच्या सबस्टिट्युएंटला कमीत कमी नंबर आला पाहिजे. सो लॉंग चेन मध्ये मी नंबरिंग या बाजूने करेन, सो दॅट वरती कोणता ग्रुप आहे, CH3 मिथाईल. का शिकवलं समजलं, CH4 मिथेन असतो, एक हायड्रोजन कमी केला तर मिथाईल. याला नंबरिंग जर मी इथून दिलं तर सेकंड कार्बनला मिथाईल आहे, पण जर मी इकडून दिलं राईट हँड साइड कडून तर सेकंड कार्बनला 2 मिथाईल आहेत. कोणतं करेक्ट आहे मॅम, राईट हँड साइड वाला करेक्ट आहे. कमीत कमी नंबरला जास्तीत जास्त ग्रुप, कमीत कमी नंबरला जास्तीत जास्त ग्रुप. तिकडे नंबरिंग 1 2 3, लेफ्ट हँड 1 2 3 4, तर राईट हँड वाला करेक्ट आहे. 1 2 3 4 5 6. सो नंबरिंग असं करा की सबस्टिट्युएंटला कमी नंबर आला पाहिजे, किंवा कमीत कमी नंबरला जास्तीत जास्त सबस्टिट्युएंट आले पाहिजे. सबस्टिट्युएंटला कमी नंबर आला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, नेम्स ऑफ अल्काइल सबस्टिट्युएंट आर ऍडेड ॲज प्रिफिक्स. हे मिथाईल, ते मिथाईल आपण कुठे लिहितो, प्रिफिक्स मध्ये लिहितो. हे जे अल्काइल सबस्टिट्युएंट्स आहेत दे आर रिटन इन प्रिफिक्स. प्रिफिक्स म्हणजे प्री म्हणजे नाव, रूट वर्डच्या आधी. when both the numbering given the same set of locant, मिथाईल आहे तर त्याला डायमिथाईल म्हणा, 2 वेळा इथाईल आहे तर त्याला डाय इथाईल म्हणा. आणि हे जे डाय, ट्राय, टेट्रा हे वर्ड्स आहेत, हे अल्फाबेटिकल मॅनर मध्ये घेतले जात नाही. जसं की मला याचं नाव लिहायचं आहे, तर 5 कार्बन आहे, तर मी काय लिहायला पाहिजे, पेंटेन. पण पेंटेनच्या सेकंड कार्बनवर मिथाईल आहे,
तो मिथाईल प्रिफिक्स मध्ये लिहा, 2 मिथाईल पेंटेन. इथे 2 ला मिथाईल आहे पण किती वेळ, 2 वेळ आहे, आणि 4 ला पण मिथाईल आहे. म्हणजेच काय लिहायला पाहिजे मी, 2 ला आणि 4 ला सगळे नंबर्स लिहायचे. 2 2 वेळा लिहायचं, 2,2,2 तीन वेळा काय आलेलं आहे रे, मिथाईल. सो ट्राय मिथाईल लॉंग चेन 5-SO पेंटेन. इथून एक गोष्ट समजते का बघा, नंबरच्या मध्ये कॉमा आणि नंबर अल्फाबेटच्या मध्ये काय द्यायचं असतं, डॅश. इकडे 3rd कार्बनला लागलेला आहे मिथाईल, सो 3 मिथाईल लॉंग चेन 6-SO हेक्सेन. इकडे या 2nd कार्बनला बघा, हा 2nd आहे ना, तिकडून नंबरिंग केलं तर 2nd कार्बनला इथाईल दिसणं म्हणजे धोका, तर नंबरिंग काय असणार आहे, चुकलेलं असणार आहे. मग कुठून नंबरिंग करूया आपण आता. जर इथून नंबरिंग केलं तर 1 2 3 ला सबस्टिट्यूशन आहे, आणि इथून नंबरिंग केलं तर 2 ला सबस्टिट्यूशन आहे. लवकर कुठून लागलं, वरून. सो स्टार्ट करा. इथून केलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही या साइड कडून. सो 1 2 येणार आहे. चेक 1 2 3 4 5, पुढे नाही जायचं, 6 आणि 7. 2 ला काय लागलेलं आहे, मिथाईल. 5 ला काय लागलेलं आहे, मिथाईल. सो काय झालं याचं नाव आता, 2 ला मिथाईल आहे आणि 5 ला मिथाईल आहे, 2 नंबरच्या मध्ये कॉमा, डायमिथाईल. 2 मिथाईल आहेत, सो डायमिथाईल. रूट 7 म्हणजेच कोण येणार आहे, हेप्टेन. तिकडे या, तिथे पण बघा 1 2 3, आणि परत काय वाटतं 1 2 3. मॅम इथून 3 ला लागलेला आहे मिथाईल, पण जर अपोजिट साइड कडून गेलो तर 3 ला लागलेला आहे इथाईल. हे तर टाय झालं मॅम, 3 लाच मिथाईल आहे, 3 लाच इथाईल आहे, तर मी कुठून नाव देऊ. टाय झालं तर अल्फाबेट गिव्स द आन्सर. लिहा हॅशटॅग मध्ये, टाय झालं तर अल्फाबेट गिव्स द आन्सर. मग इथाईलचा ई आणि मिथाईलचा एम अल्फाबेटिकली कोण आधी येणार आहे, तिकडून नंबरिंग द्या. सो 3 झालं इथाईलला, 4 झाला मिथाईलचा, 3 झाला, 4 झाला, 5 झाला, 6 झाला. नाव लिहा आता. 3 ला लागलेला आहे इथाईल, नंबर आणि अल्फाबेटच्या मध्ये डॅश. 4 ला लागलेला आहे मिथाईल, आणि लॉंग चेन 6ची आहे, सो तुम्हाला लिहायचंय हेक्सेन. डन. नेक्स्ट, आता तोच रूल आहे, इफ 2 or more आयडेंटिकल ग्रुप्स आर ऍडेड देन म्हणा त्याला डाय ट्राय टेट्रा, ते माहिती. सिलेक्ट द लॉंग चेन. चला लॉंग चेन सिलेक्ट करताना 1 2 3 4 5, 2,3, कारण 2 ला पण मिथाईल, 3 ला पण मिथाईल. 2,3 2 वेळा मिथाईल आहे, तर काय लिहायला पाहिजे मी, डायमिथाईल. 5 कार्बन आहेत, सो लिहिलं पेंटेन. इथे या, हा इंटरेस्टिंग मॉलिक्यूल आहे, आपण याला परत ऍज इट इज खाली ड्रॉ करूया. एक ठिकाणी मी करेक्ट नंबरिंग दाखवते, एक ठिकाणी रॉंग नंबरिंग दाखवते. तुम्ही आयडेंटिफाय करा कोणतं करेक्ट आहे कोणतं रॉंग आहे. काही स्टुडंट याला असं सिलेक्ट करतील, समजा लॉंग चेन ही कन्सिडर केली तर नंबरिंग कसं करू आपण, 1 तिकडून करायला पाहिजे 1, कारण 2 ला सबस्टिट्यूशन दिसतं, मग 3 ला सबस्टिट्यूशन आहे, मग 4 ला सबस्टिट्यूशन आहे, 3 ला नाहीये, 2 ला आणि 4 ला. हे एक नंबरिंग आहे. याच्यामध्ये सबस्टिट्युएंट किती आहेत, एक इथे सबस्टिट्युएंट आहे मिथाईल, आणि एक इथे वाय शेप आहे. वाय शेप म्हणजेच कोण आहे, आयसोप्रोपाईल. सो 2 सबस्टिट्युएंट आहे. अजून एक आहे, जसं की मी इथून स्टार्ट केलं 1 2 3 4 5 आणि 6. या केसमध्ये मिथाईल सबस्टिट्यूशन आहे, 3 ला गेलं तर इथाईल सबस्टिट्यूशन आहे, आणि पुढे 5 ला गेलं तर अगेन मिथाईल सबस्टिट्यूशन आहे. सो वरचं नंबरिंग करेक्ट आहे, कारण जर कधी नंबरिंग मध्ये टाय झालं तर सिलेक्ट दॅट लॉंग चेन. लॉंग चेन टाय झाली आहे ना, सो सिलेक्ट दॅट लॉंग चेन विच हॅव मॅक्सिमम सबस्टिट्युएंट. वरती 3 सबस्टिट्युएंट आहे आणि खाली फक्त 2च आहेत. समजलंय सर्वांना. सो याला रफ करूया. आता जे वरचं नंबरिंग केलेलं आहे ते करेक्ट केलेलं आहे का बघा. 1 2 2 ला 3 ला आणि मग 5 ला, तिकडून आला असता तर 2 ला 4 ला. सो हे नंबरिंग तर करेक्ट आहे. नाव लिहूया आता. 2nd ला आणि 5 ला मिथाईल आहे, पण मॅम त्याआधी 3 ला इथाईल आहे. सो लिहायला हवं आपल्याला 3 इथाईल 2,5 डायमिथाईल, आणि लॉंग चेन 6 कार्बनची आहे, सो हेक्सेन.
खूप इम्पॉर्टंट मॉलिक्यूल आहे. नेक्स्ट चला तिकडे 1 2 3 आणि तिकडून 1 2 3, पण इथून चालू करायला पाहिजे. कमीत कमी नंबरला जास्तीत जास्त मिथाइल ग्रुप लागले. 3 ला आणि 4 ला 3 वेळा, म्हणजेच ट्राय मिथाइल लॉंग चेन 6 ची एसो हेक्सेन. 3,3,4 ट्राय मिथाइल हेक्सेन. याचं नाव समजलं असेल. 2,3 डायमिथाइल पेंटेन. सगळ्यात इम्पॉर्टंट मॉलिक्यूल हा, कारण इथे लॉंग चेन होते टाय. लॉंग चेन टाय झाली तर सिलेक्ट दॅट लॉंग चेन विच हॅव मॅक्सिमम सबस्टिट्युएंट्स, मिनिमम ब्रांचिंग. नेक्स्ट ब्रांच्ड अल्काइल ग्रुप्स. आता बघा लॉंग चेन हीच आहे पक्का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अजून कोणती असू शकते का मॅम? ही चेक करा, ब्ल्यू कलरने दाखवते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 चीच आहे. मी कोणती चूज करायला पाहिजे? व्हेरी नाईस. आधी जी केली आहे ती चुकली आहे, ही वाली. का? कारण नंबरिंग असं करा की मॅक्सिमम सबस्टिट्युएंट, मिनिमम ब्रांचिंग आलं पाहिजे. हे सबस्टिट्यूशन कोण आहे? सेकंडला मिथाइल आणि थर्डला कोण आहे? इथाइल. सबस्टिट्यूशन किती झाले आता? 2. आधी किती वाटत होतं की लॉंग चेन मध्ये आयसोप्रोपाइल लागलाय? नाही. एकदा चेक करायचं काय झालेलं आहे इथे. आता नाव लिहूया आपण. 2 ला मिथाइल आहे, 3 ला इथाइल आहे. सांगा ना. 2 ला मिथाइल, 3 ला इथाइल. ई आधी लिहावं लागेल अल्फाबेटिकली. 3 इथाइल 2 मिथाइल डेकेन. सो मॉलिक्युलर ड्रॉ असं केलेलं 3 इथाइल 2 मिथाइल डेकेन. करेक्ट आहे. पण मॉलिक्युलर ड्रॉ असं केलेलं की लॉंग चेन मध्ये आयसोप्रोपाइल लागलं असं दिसू दे. पण आहे का तसं? नाही. सो रूल नुसार जा. पहिला सिलेक्ट लॉंग चेन. आता या केसमध्ये लॉंग चेन इथून बघूया आधी आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अजून खालून जाऊन एकदा चेक करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अगेन 10 चं झालं. आता कोणती लॉंग चेन चूज कराल? इथे एक सबस्टिट्यूशन आहे, पण जर असं चेक केलं तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10, तर 4 ला मिथाइल दिसतो सर्वांना, व्हाईटने लिहिते CH3. आणि 5th ला काय दिसतंय? फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन. म्हणजेच काय म्हणायला पाहिजे मी त्याला? ब्युटाइल. 4 कार्बन एका लाईन मध्ये लागलेत. काय म्हणायला पाहिजे आपण त्याला? ब्युटाइल. चला नाव काय देणार याचं? 5 ला ब्युटाइल आहे आणि 4 ला मिथाइल आहे. आधी ब्युटाइल. 5 ला ब्युटाइल आहे, 4 ला मिथाइल आहे आणि लॉंग चेन कितीची? 10 ची आहे. 10 ची आहे तर काय लिहावं लागेल आपल्याला? डेकेन. समजलं? चला नेक्स्ट. आता मी थोडीशी लॉंग चेन काय करते? वाढवते. नंबरिंग साठी रेडी? स्टार्ट. मॅम आधीच इकडून चला, कारण आम्हाला माहिती आहे हे तुम्ही फसवण्यासाठी लिहिलंय. आता नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. पण जर आपण इकडून गेलो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ही लॉंग चेन झाली ना. आता येलो कलरची काय झाली? लॉंग चेन. मी त्या सेम मॉलिक्युलर ना इकडे ड्रॉ करून घेते. बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6 7 8 9 10 11. करेक्ट? ओके. देन 1 2 3 4 5 6 आणि तिकडून पण 1 2 3 4 5 6. 6th कार्बनला 1 2 3 4 5 6. 6th कार्बनला वरती हे स्ट्रक्चर काहीतरी दिसतंय. ओके चलो. सो लॉंग चेन मात्र आता सेम नाही आलेली. वरून मी काउंट करून दाखवलेलं तुम्हाला. हे काय आहे? 1. रेड कलरने दाखवते. 1, हे 2 3 4 5, तिकडे चला 6 7 8 9 10. 10 ची लॉंग चेन नाही. आपण चूज कितीची करणार आहे? 11 ची. सो 1 2 3 4 5 6 7 8 9
10 and 11. सो 6th वरती काहीतरी ओव्हर ब्रांचिंग दिसतं. ओव्हर ब्रांचिंगचं नेम हे ऑलवेज ब्रॅकेट मध्ये लिहिलं जातं. ओव्हर ब्रांचिंगला परत नंबरिंग द्यायला स्टार्ट करायचं. जिथे ब्रांचिंग आहे तिथे 1 6th कार्बन कोणत्या कार्बनला अटॅच्ड आहे त्याला परत 1 द्यायचं. 1 नंतर परत लॉंग चेन कडे जायचं. लॉंग चेन तर ही आहे. समजलं, मी नाव इथे खाली लिहिणार आहे. मेन जी पेरेंट चेन आहे, मेन पेरेंट चेन ती 11ची आहे. 11ची आहे म्हणजे मला काय लिहावं लागेल, अनडेकिंग. अनडेकिंग. आणि 6th कार्बनला काहीतरी लागलं, ओव्हर ब्रांचिंग आहे, ब्रॅकेट मध्ये लिहा. काय लागलं, 1 ला लागलेलं आहे मिथाइल. मिथाइल मग ते लिहा 1 कॉमा 1 काय लागलेलं आहे त्याला, डायमिथाइल. 1 मिथाइल 1 मिथाइल. सो रिटन एज 1 कॉमा 1 डायमिथाइल. आणि हे 1 2 3 4 4 म्हणजेच काय लिहायला पाहिजे मी, प्रोपाइल. प्रोपेन नाही, प्रोपाइल. प्रोपेन लिहिलं तर इथंच नाव संपेल ना. नाव संपलेलं नाहीये, तो अल्काइल आहे, तो सबस्टिट्युएंट आहे. सो प्रोपाइल. आणि हा कोणाला, अनडेकेन. तोच पार्ट इथे सांगितला टेक्स्ट बुक मध्ये. पण तो एकदा मुलांनी वाचला आणि कुठे ब्रांचिंग दिसलं की त्याला कॉम्प्लेक्स मेथडने, त्याला कॉम्प्लेक्स मेथड म्हणायचं, कॉम्प्लेक्स ब्रांचिंगलाच यूज करायला लागतं. पण मी हे 2 एक्झाम्पल कसे बघा, येलो कलरची लॉंग चेन वाटावी असं ड्रॉ केलेलं आणि 3rd कार्बनला आयसोप्रोपाइल पण ड्रॉ केलेला. पण ती लॉंग चेन आली का, नाही. लॉंग चेनच बदलली आणि तो काय झाला, 3 इथाइल 2 मिथाइल डेकेन. हे पण लॉंग चेन ड्रॉ केलं आणि 5th कार्बनला असं वाटलं की ओव्हर ब्रांचिंग केलंय. पण तसं झालं का, नाही. नंबरिंग कुठून केलं आपण, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डेकेनच आहे. 4 ला मिथाइल आहे, 5 ला ब्युटाइल आहे. अल्फाबेटिकली 5 ब्युटाइल, हा 5 आहे, 5 ब्युटाइल 4 मिथाइल डेकेन आला. पण आता काय केलं, 11 ची लॉंग चेन घेतली आणि वरती ओव्हर ब्रांचिंग केलं. ओव्हर ब्रांचिंग केलं, द कार्बन दॅट इज अटॅच टू पेरेंट चेन इज नंबर्ड एज 1 तिथून पुढे सेपरेट आयुपीएसी आहे. म्हणजेच परत काय करायचं, लॉंग चेन आणि हे 1 कॉमा 1 डायमिथाइल सारखं 1 कॉमा 1 डायमिथाइल. लॉंग चेन मध्ये 1 2 3 4 कार्बन आहेत. 4 कार्बन असतील तर प्रोपाइल नाही, काय लिहायला पाहिजे आपल्याला, ब्युटाइल. लॉंग चेन 1 2 3 4 कार्बनची आहे. सो काय लिहायला हवं आपल्याला, ब्युटाइल. 11 मेंबरची पेरेंट चेन आहे. सो अनडेकिंग. अनडेकिंग. क्लिअर आहे हा पार्ट सर्वांना. मग इथे असं अज्युम करा की हे लॉंग चेनला खूप मोठी अशी लॉंग चेन आहे. हा कुठला तरी कार्बन आहे, त्या कार्बनला हे ओव्हर ब्रांचिंग झालेलं आहे. तर कसं लिहायला सांगितलं, जिथे अटॅच्ड आहे तो काय असणार, 1 सिलेक्ट लॉंग चेन 2 पुढे हा 3 मग याचं नाव कसं लिहिलं बघा, 1 कॉमा 2 डायमिथाइल. 1 2 किंवा 1 लिहिलं तरी चालतं, 1 लिहिलं तरी चालतं. मोर करेक्ट डॅश वे आहे, पण ठीक आहे. 1 2 डायमिथाइल प्रोपाइल. 1 2 डायमिथाइल प्रोपाइल. पण आयुपीएससी मध्ये लिहिताना ते ब्रॅकेट मध्ये. असं अज्युम करा की लॉंग चेनला हे कुठेतरी अटॅच्ड आहे. मग यालाच काय म्हणणार तुम्ही, 1 पुढे 2 त्याच्या पुढे 3 त्याच्या पुढे 4 मग 1 3 ला काय लागलेत, मिथाइल. 1 1 3 ट्रायमिथाइल. टोटल लॉंग चेन 4 म्हणून लिहिलं ब्युटाइल. याचं नॉमेनक्लेचर करा, 1 2 3 4 5 6 7. सो मला लिहावं लागेल 1 2 2 ला मिथाइल आहे, 3 ला मिथाइल आहे, 4 ला ओव्हर ब्रांचिंग आहे, 5 6 7. अजून कुठला आयुपीएससी नंबरिंग याला पॉसिबल आहे का, तिकडून चेक करूया. 1 2 3 4 5 6 7. पण हे अति ब्रांचिंग होईल आणि सबस्टिट्युएंट. सो हेच करेक्ट आहे. हे 1 2 7 जे केलेले आहे तेच करेक्ट आहे. मॅक्सिमम सबस्टिट्युएंट भेटणार आहे. 2 ला मिथाइल 3 ला मिथाइल. ओव्हर ब्रांचिंग मध्ये काय म्हणायला पाहिजे मी, 1 हे कोण आहे, 2 हे कोण आहे, 3 1 ला मिथाइल आहे. मग ब्रॅकेट मध्ये 4th कार्बनला कसं लिहिणार आहे मी, खाली लिहिते मी अति नंबरिंग याचं. 4th कार्बनला काय अटॅच्ड आहे, 1 मिथाइल 1 लिहिलं तरी चालेल. लॉंग चेन मध्ये 3 कार्बन आहेत. सो प्रोपाइल. ठीक आहे. आता हा एम आणि हे पण एमच आहे. मग हे कोण आहेत, डायमिथाइल आहे. त्यावेळी त्याचा डी हा अल्फाबेटिकल मॅनर मध्ये कन्सिडर केला जातो. कॉम्प्लेक्स नेमिंगचा डाय ट्राय टेट्रा
विल बी कन्सिडर्ड इन अल्फाबेटिकल मॅनर. तर हा डायमिथाइल असल्यामुळे हा पुढे लिहिला जातो 2,3 डायमिथाइल, बिकॉज डी मुळे हे कधी होतं फक्त कॉम्प्लेक्स नेमिंगच्या वेळी. ठीक आहे. आणि लॉंग चेन 7 ची आहे, सो मला लिहावं लागेल याला हेप्टेन. मुव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट स्लाइड. IUPAC लिहायचे आता आपल्याला अल्किन्सचं. लॉंग चेन अशी सिलेक्ट करा की अल्किन इज द पार्ट ऑफ लॉंग चेन. अल्किन लॉंग चेनचा पार्ट आहे. नाही तर 1 2 3 4 5 लॉंग चेन सिलेक्ट केली आणि हा डबल बॉन्डच नाही आला त्याच्यामध्ये तर काही यूज नाही. सो अल्किन शुड बी इन्क्लुडेड इन द लॉंग चेन. अशी लॉंग चेन चूज करा. सो 2 ला लागलेला आहे इथाइल आणि लॉंग चेन मध्ये 4 कार्बन आहेत म्हणजे आहे तो ब्युटेन. लॉंग चेन 1 2 3 सिमेट्रिक आहे, कुठेही जा. 4 5 6 ब्युटेन नाही, काय रे ब्युटीन. ब्युटेन नाही, काय करायला पाहिजे आपल्याला ब्यूट इन. अल्किन आहे ना, कुठे आहे फर्स्ट कार्बन आहे ब्यूट 1 ई. तिकडे आहे हेक्स, पण हेक्सच्या थर्ड पोझिशनला प्रोपाइल लागलेले. 3 कार्बन म्हणजे कोणता अल्काइल ग्रुप? प्रोपाइल. 3 प्रोपाइल 6 कार्बन आहेत. सो हेक्सच्या फर्स्ट पोझिशनला ट्रिपल बॉन्ड आहे, सो YNE. ब्यूटच्या फर्स्ट पोझिशनला डबल बॉन्ड आहे, हेक्सच्या फर्स्ट पोझिशनला ट्रिपल बॉन्ड आहे. इथे डबल बॉन्ड ला कमीत कमी नंबर आला पाहिजे, ट्रिपल बॉन्डला कमीत कमी नंबर आला पाहिजे. ट्रिपल बॉन्ड आहे, फंक्शनल ग्रुप आहे. फंक्शनल ग्रुप कोण आहे तो? हॅलो. ट्रिक काय सांगितलेली आहे रे? डबल बॉन्ड गेट्स मोर प्रायोरिटी दॅन ट्रिपल बॉन्ड, देन हॅलोजन. त्याच्यापेक्षा कमी कोण असणार आहे? नायट्रो. सो हॅलोजनला कमी प्रायोरिटी. फर्स्ट सेकंड थर्ड, फर्स्ट सेकंड थर्ड. नाव लिहूया आपण याचं. 4th कार्बनला दिसतोय आपल्याला मिथाइल. लॉंग चेन मध्ये आहेत 5 कार्बन, सो पेंट 1 इन. इथे या, टोटल आहेत 5 कार्बन, सो पेंट 2 इन. डबल बॉन्ड जिथे स्टार्ट झाली तो नंबर लिहायचा. इथे ट्रिपल बॉन्ड आहे, 3 कार्बन आहे, पण 3 ला कोण लागलेला आहे? क्लोरो. हॅलोजन्स आर ऑलवेज रिटन ऍज प्रिफिक्स. 3 क्लोरो आणि 3 कार्बन आहेत, सो प्रो. फर्स्ट कार्बनला काय येणार आहे? YNE. नेक्स्ट रूल्स तुम्ही वाचत चला. बेसिकली सगळ्यांना रूल्स माहिती असतात. नंबरिंग असं करा की डबल बॉन्डला कमीत कमी नंबर आला पाहिजे. सो हेक्झिन आहे, हेक्झिनच्या सेकंड पोझिशनला मिथाइल आहे, 4th पोझिशनला इथाइल आहे. तर इथाइलला अल्फाबेटिकल प्रायोरिटी आली, सो याचं नाव झालं 4 इथाइल 2 मिथाइल. लॉंग चेन 6 कार्बनची आहे, सो हेक्स 1 इन. तिकडे डबल बॉन्डला कमीत कमी नंबर, सो 1 नंबर डबल बॉन्डला आला. 3 ला 4 ला 4 ला 3 वेळा मिथाइल ग्रुप. 3,4,4 ट्राय मिथाइल. 5 कार्बनची लॉंग चेन आहे, पेंट 1 इन. डबल बॉन्ड इकडे पण आहे तिकडे पण आहे, टाय झालेला आहे, काही प्रॉब्लेम नाही. दोन्ही साइडने सिमेट्रिकच नाव येईल 5. पण एकाच मॉलिक्यूल मध्ये जर तुम्हाला डबल बॉन्ड 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळ दिसला, ट्रिपल बॉन्ड पण 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळ दिसला, तर A इज रिटेन. म्हणजे काय? 5 कार्बन आहेत ना, तर तुम्हाला पेंट न लिहिता काय लिहावं लागेल? पेंटा. इथे कसं लिहिलेलं? हेक्स. इथे कसं लिहिलेलं? पेंट. पण जर डबल बॉन्ड डबल वेळा दिसली किंवा ट्रिपल बॉन्ड डबल वेळा किंवा जास्त वेळ दिसली तर ए रिटेन करायचं. पेंटा कुठे कुठे? फर्स्ट आणि 4th कार्बनला 2-2 वेळा ENE आहे. डाय इन लिहायचं. ए तर रिटेन करायचाच, पण सोबत काय लिहायचं? डाय इन. जसं की इथे किती कार्बन आहेत मॅम? 5. मग पेंट लिहिणार की पेंटा लिहिणार? ऑफकोर्स पेंटा लिहिणार, कारण मल्टिपल बॉन्ड रिपीट आले. पेंटा लिहिणार. पेंटा कुठे कुठे? फर्स्टला आणि 4ला 2 वेळा, म्हणजेच डाय. ट्रिपल बॉन्ड आलं तर एंड कशाने करणार आपण? YNE ने. इम्पॉर्टंट रूल्स. इकडे डबल बॉन्ड आहे, इकडे ट्रिपल बॉन्ड आहे. प्रायोरिटी डबल बॉन्डला 1 2 3 4 5.
मी डबल बॉन्डला प्रायोरिटी ह्यासाठी दिली कारण तोच फर्स्ट नंबरला आहे. इकडून दिलं असतं तर हा सेकंड नंबरला असता. आणि लोएस्ट लोकंट रूल सांगतो कमीत कमी नंबर द्या. मग 5 कार्बन आहेत तर मला काय लिहायला लागेल, पेंट. इथे डबल बॉन्ड 2 वेळा नाही आलेली किंवा ट्रिपल बॉन्ड 2 वेळा नाही आलेली, एक डबल आली आणि एक ट्रिपल आली आहे तर पेंटच लिहायचं. ए रिटेन कधी करायचा, डबल बॉन्ड रिपीट आलं किंवा ट्रिपल बॉन्ड रिपीट आलं, एक डबल एक ट्रिपल काही यूज नाही, पेंटच लिहा. आणि फर्स्ट कार्बनला काय लिहिणार आपण, ई एन, ई नाही लिहायचा. परत थर्ड कार्बनला काय लिहिणार आपण, वाय एन ई. ई रफ करून पुढचा पार्ट लिहिलेला आहे. इथे या, इथे ट्रिपल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे. जो पहिला लागतो त्याला नंबर द्या ना. जो पहिल्यांदाच लागणार आहे, ज्याला कमीत कमी नंबर लागणार आहे त्याला द्या कमीत कमी नंबर. मग इथे पण 5 आहे तर मला लिहावं लागेल पेंट. पेंटच्या थर्ड कार्बनला डबल बॉन्ड आहे, ई एन ई न लिहिता फर्स्ट कार्बनला वाय एन ई आहे. इम्पॉर्टंट रूल आहे हा. तुम्हाला हे समजलं की डबल आणि ट्रिपल बॉन्ड एकाच मॉलिक्यूल मध्ये आले तर जो पटकन लागतोय त्याला कमीत कमी नंबर द्या. बट while writing always alkene is written first. Alkene written first. 1 in 3 ion, 3 in 1 ion. alkene always आधी लिहायची. इथे या, तिकडून नाव दिलं तर सेकंड कार्बनला अल्काइन आहे आणि इकडून नाव दिलं तर सेकंड कार्बनला अल्कीन आहे. पण सेकंड कार्बनला मिथाइल पण आहे ना. कमीत कमी नंबरला जास्तीत जास्त ग्रुप. सो हे चेक करा, 1 2 3 4 5 आणि 6. सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप आहे, पेरेंट आहे 6 कार्बनचा. सो हेक्सच्या सेकंड पोझिशनला ई एन ई न लिहिता फोर्थ पोझिशनला वाय एन ई. डबल बॉन्ड पण आहे, ट्रिपल बॉन्ड पण आहे. इकडून गेलं डबल बॉन्डला 1, तिकडून गेलं ट्रिपल बॉन्डला 1. आता भांडणं होती. इथे काही भांडणं होण्याचा चान्सच नव्हता. जो आधी लागत होता त्याला नंबरिंग देत होता. मग हा पण 2 ला लागला, तो पण 2 ला लागला, पण इथे 2 ला मिथाइल पण आहे. तसं काही आहे का इथे? येस मॅम. इकडे 1 आणि 2 केलं तर मला इथाइल सबस्टिट्यूशन भेटेल, पण इथे कोणी सबस्टिट्यूशन भेटत नाही. आणि समजा जर कधी टायच झालं असतं, जसं की एक मॉलिक्यूल ऍड करते मी याच्यामध्ये, इथून डबल बॉन्ड पहिला आली आहे आणि तिकडून ट्रिपल बॉन्ड पहिला आली आहे. मॅम टाय झालं, आता कोणाला देऊ? हा, जेव्हा टाय झालं ना तेव्हा प्रायोरिटीचा विचार करायचा. अल्कीन गेट्स मोर प्रायोरिटी दॅन अल्काइन. टाय झालं म्हणून. टाय झालं नव्हतं तेव्हा जो पहिला दिसत होता त्याला 1 नंबर द्यायचा. बघा इथे ही अल्कीन आहे, मी अल्कीनला 1 नंबर दिलाय, पण इथे अल्काइन आहे, मी अल्काइनला सुद्धा 1 नंबर देत होते आणि तेव्हा अल्कीनला 3 नंबर आलाय. सो असं काही नाहीये की अल्काइनला ऑलवेज 1 नंबर येणार आहे. टाय झालं तर अल्काइनला 1 नंबर, सॉरी अल्कीनला 1 नंबर येणार आहे. टाय झालं तर अल्कीनला फर्स्ट प्रायोरिटी द्यायची. मग काय बनेल हे आता? 5 कार्बन आहेत, सो पेंट. 1 ला ई एन ई न लिहिता 4 ला वाय एन ई. वरती काय झालं? 2 इथाइल. पुढे नाव द्या 3 4 5 6. 6 आहेत म्हणून मला काय लिहायला पाहिजे? हेक्स 1 इन 5 आइन. बाकी सगळ्या गोष्टी आय होप तुम्ही आता समजून घेऊ शकता. नेमिंग फॉर सिंपल मोनोसायक्लिक कंपाऊंड 2 रूल लक्षात ठेवायचे. एक हे ज्याला सबस्टिट्यूशनच नाहीये, 3 कार्बन आहेत 1 2 3. सिंपल नाव सायक्लो लिहायचं म्हणून सांगितलेलं. 3 कार्बन असतील तर प्रोप आणि सगळे सिंगल बॉन्ड आहेत म्हणून एन. आता 5 कार्बन आहेत पण सायक्लिक आहे. सायक्लिक असेल तर काय लिहायचं? सायक्लो. 5 कार्बन आहेत म्हणून लिहिलं पेंट आणि सगळे सिंगल बॉन्ड आहेत म्हणून ए एन ई. डबल बॉन्ड आलं तर डबल बॉन्डला नंबरिंगचा लीस्ट नंबर द्या 1 2. सायक्लिक आहे म्हणून सायक्लो. हेक्झीन. मॅम हेक्स 1 इन द्या, 1 इज ऑप्शनल. इथे या, सायक्लिक कंपाऊंड मध्ये ट्रिपल बॉन्ड आलेली आहे. नंबरिंग असं करा की त्या ट्रिपल बॉन्डला कमीत कमी म्हणजे 1 नंबर येत असेल तर 1 द्या. सायक्लो हेक्स 1 आइन. लिहिलं तरी चालतं, 1 नाही लिहिलं तरी चालतं.
सबस्टिट्यूशन आलं तर सबस्टिट्युएंटला कमी नंबर द्या, म्हणजे याचं नाव झालं 1 मिथाइल सायक्लोप्रोपेन. 1 मिथाइल सायक्लोप्रोपेन. सबस्टिट्युएंटला कमीत कमी नंबर द्या. तो इथाइल आहे तर नाव झालं 1 इथाइल सायक्लोपेंटेन. इथे दोन सबस्टिट्युएंट आहेत, एक आहे इथाइल एक आहे मिथाइल. टाय झालेलं दिसलं तुम्हाला किंवा काही कन्फ्युजन झालं तर अल्फाबेट विल गिव्ह यू आन्सर की इथाइल पासून स्टार्ट करा, कारण अल्फाबेटिकली तो आधी येतो. 1 इथाइल, 3 ला कोण लागलेला आहे मिथाइल, सायक्लिक कंपाऊंड आहे सो सायक्लो, आणि 6 कार्बन आहे, सगळे सिंगल बॉन्ड आहेत सो हेक्सेन. सगळे सिंगल बॉन्ड असतील तर अल्केन. क्लिअर आहे हा पार्ट. हे सगळे सबस्टिट्युएंट प्रिफिक्स मध्ये लिहायचे, सायक्लो आणि मग रूट पेरेंट वर्ड जो येईल तो. इथे या, इथे 1, इथे 2, इथे 3, इथे 4, इथे 5, इथे 6. मॅम इथाइल आणि तो मिथाइल आहे, तुम्ही आता इथाइलला का नाही दिलं? आता टाय नाहीये. टाय झालं असेल की तुम्हाला 1 2 3 1 2 3 म्हणजे इथे 1 इथे 3 किंवा वर 1 इथे 3 हा टाय होता. इथे टाय नाहीये. इथे 1 1 आणि कोण आहे 3. 1 + 1 + 3 काय आन्सर आहे ना 3 4 5. पण जर तुम्ही 1 2 3 दिलं असतं तर 1 + 3 + 3 झालं असतं 7. लोएस्ट लोकंट रूल सांगतो, जिथे जिथे तुम्ही सबस्टिट्यूशन केलेलं आहे जर तुम्ही याची ऍडिशन केली तर ती लोएस्ट असायला पाहिजे. म्हणजेच 3 इथाइल तुम्ही पहिला लिहा पण नंबरिंग 3 असू दे. 1,1 डायमिथाइल, 6 ची सायकल आहे सो सायक्लोहेक्सेन. हा पार्ट क्लिअर आहे. सो 6 मेंबर ची रिंग होती आणि छोटे छोटे म्हणजे 1 कार्बन 2 कार्बनचे सबस्टिट्युएंट होते. आता जर बघितलं तर 5 कार्बन इथे आहेत आणि लॉंग चेन मध्ये 1 2 3 4 5 6 कार्बन. आता प्रायोरिटी कोणाला देणार? जर रिंग मध्ये कार्बन कमी झाले आणि लॉंग चेन मध्ये जास्त झाले तर लॉंग चेन होते पेरेंट आणि हा जो आहे तो बनतो सबस्टिट्युएंट. म्हणजे फर्स्ट कार्बनला काय लागलंय असं विचारायला पाहिजे. आता फर्स्ट कार्बनला काय लागलेलं आहे? सायक्लो. 5 कार्बन आहेत म्हणून पेंटाइल. अल्काइल ग्रुप झाला, सबस्टिट्युएंट झाला तर त्याला अल्काइल म्हणायचं. सो 1 ला लागलं सायक्लोपेंटाइल आणि लॉंग चेन आहे 6 कार्बनची. मॅम 5 5 असतं म्हणजे टाय असतं तर लॉंग चेन पण 5 ची आहे आणि ही जी सायकल आहे ती पण 5 ची आहे, तर मग तुम्ही सायकलला पेरेंट माना. सायकल इज ऑलवेज पेरेंट जोपर्यंत त्याच्यावर कमी कार्बनचे किंवा इक्वल कार्बनचे ग्रुप्स लागतात. पण जर लॉंग चेन त्याच्यापेक्षा जास्त झाली तर ती पेरेंट बनते आणि हा स्वतः सबस्टिट्युएंट बनतो. जसं की इथे 3 कार्बन आहेत, 3 मेंबरची आहेत, पण इथे 1 2 3 4 5 6 म्हणजे 3 ला कोण लागलाय? सायक्लोप्रोपाइल लागलेला आहे. लॉंग चेन 6 कार्बनची आहे सो मला लिहावं लागेल इथे हेक्सेन. नोट करा क्विकली हा पार्ट. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप बद्दल हे तर तुम्हालाच लर्न करायचं आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड पहिला सफिक्स बघूया, कारण जर एकच फंक्शनल ग्रुप आहे जसं की याच्यामध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे हा? व्हेरी नाईस, सी डबल बॉन्ड OH. मॅम हा अल्डिहाइड आहे. अल्डिहाइड असेल तर एकच आहे ना, अल्डिहाइड सोडून दुसरं कोण आहे का? नाही. जर एकच फंक्शनल ग्रुप असेल तर तो ऑलवेज सफिक्स मध्ये लिहायचा, सरनेम जसं लिहितो तसं. कार्बोक्सिलिक ऍसिड असेल तर ओइक ऍसिड, जर कुर म्हणजे ईस्टर असेल तर ओएट. मी जे टिक करते ते सगळ्यात प्रायोरिटी वरती लर्न करा. COCl असेल तर ऑइल क्लोराइड, CONH2 असेल तर अमाइड, CN असेल तर नायट्राइल, CHO म्हणजे अल्डिहाइड असेल तर AL, कीटोन असेल तर ONE, हायड्रॉक्सी असेल तर म्हणजे OH असेल तर OL आणि अमाइन असेल तर अमाइन. हे दोन जे आहेत ते 12th स्टँडर्डच्या पार्ट मध्ये मी लर्न करून घेईन तुमच्याकडून. आता स्टार्ट करूया. 3 कार्बन आहेत सो मी लिहिणार प्रोपॅन. शेवटचा ई न लिहिता फर्स्ट कार्बनला अल्डिहाइडचा AL. इथे खूप सारे फंक्शनल ग्रुप आले, खूप सारे म्हणजे 2 आले, कार्बोक्सिलिक ऍसिड आणि OH. पण कार्बोक्सिलिक ऍसिड तर आजोबा आहेत, त्यांना फर्स्ट प्रायोरिटी, मग सेकंड प्रायोरिटी, मग इकडे थर्ड, मग इथे फोर्थ ला आलं.
मग पहिला कार्बोक्सिलिक ऍसिड हे लक्षात ठेवा, हे ओइक ऍसिड म्हणून येत असतात. मग अल्कोहोलला आता तुम्ही सफिक्स वापरायचं नाही. जो पेरेंट आहे, जे प्रायोरिटीने येतात ते सफिक्स, आणि जो बाकीचा येतो त्याचा काय वापरायचा तुम्ही, प्रिफिक्स. समजलं? आता प्रिफिक्स काय आहे? OH चा प्रिफिक्स कुठे दिलाय? हायड्रॉक्सी दिलाय. हे बघा, अल्डिहाइड, कार्बोक्सी, हे दोन तर नंतर पाठ करायचे आहेत. अमाइड आला तर कार्बामॉइल, CN आला तर सायनो, अल्डिहाइड आला तर फॉर्माइल, कीटोन आला तर ऑक्झो, NH2 आला तर अमायनो, आणि अल्कोहोल साठी काय दिलेलं आहे? हायड्रॉक्सी. कधी वापरायला लागतं प्रिफिक्स मध्ये ते समजलं? कारण त्याच्या सोबत असणारा हा प्रायोरिटीने जास्त आहे तर त्याचं सफिक्स, मग बाकी सगळ्यांचं प्रिफिक्स. सांगा, 2 ला आणि 3 ला 2-2 वेळा डाय मिथाइल लागलेला आहे. लॉंग चेन 4 कार्बनची आहे, सो ब्युटेन किंवा ब्युटॅन, आणि फर्स्ट कार्बनला काय असणार आहे? ओइक ऍसिड. पण माझा हायड्रॉक्सी लिहायचं राहिलेलं आहे, ते लिहून घेऊया. हा M, ह्याचं DI बघायचं का अल्फाबेट मध्ये? नाही. डायचं डी अल्फाबेट मध्ये बघायचं नाही. मग मॅम मगाशी तुम्ही बघितलं, हा तिथे कॉम्प्लेक्स नेमिंग होतं, असं ब्रॅकेट नेमिंग होतं. ब्रॅकेट नेमिंग आलं म्हणजे ब्रांच्ड अल्काइल सबस्टिट्यूएंट आले तर तुम्ही डाय ट्राय हे अल्फाबेटचा पार्ट घेऊ शकताय, इतर कुठल्याही ठिकाणी नाही. सो M आणि H मध्ये H प्रायोरिटीवर आहे, तर याच्या आधी लिहून घ्यायचंय तुम्हाला. 4 ला काय लागला असणार आहे? हायड्रॉक्सी. 4 हायड्रॉक्सी. कंटिन्यू लिहा. 2,3 डायमिथाइल डी स्मॉल लिहिते, ब्युटॅन 1 ओइक ऍसिड. याच्यामध्ये कीटोनला प्रायोरिटी, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ. 2 ला काय लागलेला आहे? तो मिथॉक्सी, अल्कोक्सी सारखा. 2 ला कोण लागलेला आहे? मिथॉक्सी. सायक्लोमॉलिक्यूल आहे, आणि पेंटेन न लिहिता पेंटॅन 1 ओन. पेंटॅन 1 ओन. हा पार्ट क्लिअर झाला? नेक्स्ट, इथे असे फंक्शनल ग्रुप दिलेत की जे ऑलवेज प्रिफिक्स मध्ये युज होतात, जसं की नायट्रो कधी पण येऊ दे प्रिफिक्स मध्ये, हॅलोजन सगळे प्रिफिक्स मध्ये. फ्लोरोचं स्पेलिंग बघा, FLURO, आणि अल्कोक्सी OR जसा हा आलेला. मिथऑक्सी, CH3 म्हणजे मिथऑक्सी, कुठे आला? प्रिफिक्स मध्ये आला. अजून भरपूर एक्झाम्पल्स आहेत बघा. याच्यामध्ये 3-3 कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. मी जर कार्बोक्सिलिक ऍसिडच्या कार्बनला काउंट केलं आणि नंबरिंग देत गेले तर 2 कार्बोक्सिलिक ऍसिड नंबर मध्ये येतात, पण हा बिचारा येत नाही. सो जर कधी असं झालं, आणि हे 3च्याच केस पासून चालू होतं, पुढे 2ची केस असती, हे नसतंच, तर मी नंबरिंग असं दिलं असतं ना. किंवा समजा हे नसतं, हे नसतं, तर नंबरिंग कसं असतं? 1 2 3 4 5. कार्बोक्सिलिक ऍसिड दोन्ही नंबरिंगचा पार्ट असले पाहिजेत. मग मॅम 3 आले तर होत नाहीये, तर कोणालाच घ्यायचं नाही. एक जर असा रिकामा राहत असेल तर कोणालाच नंबरिंग मध्ये घ्यायचं नाही. नंबरिंग त्यांना सोडून करा, म्हणजे 1 2 3 4 5, आणि 5चा वर्ड तुम्ही कम्प्लिटली लिहून टाका, पेंटेन. जेव्हा एकच फंक्शनल ग्रुप रिपीट 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 येईल तेव्हा पूर्ण नाव लिहायचं, पेंटेन. पेंटेनच्या फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ पोझिशनला 3 वेळा, ट्राय वेळा काय लागलेलं आहे? COH COH COH. त्यामुळे डायरेक्टली लिहायचं कार्बोक्सिलिक ऍसिड, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड. कंटिन्यू लिहा, हे कंटिन्यू लिहा हे वर्ड्स. मॅम तुम्ही ओइक ऍसिड का नाही वापरलं? ओइक ऍसिड तेव्हा यूज करतात जेव्हा तो कार्बन आपण काउंट केलाय. इथे आपण तो कार्बन काउंट नाही केलेला, सो ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड. सिमिलरली इकडे मी नंबरिंग देत असताना त्या तिन्ही सायनाइडला नंबर करणार नाही, कारण करायला घेतलं तर 2 येतील पण हा येणार नाही, मग त्यापेक्षा तिन्हीलाही सोडा. 5 कार्बन आहेत, सो मी लिहिणार पेंटेन. कुठे कुठे? 2 ला, 3 ला, 4 ला 3-3 वेळा काय लागलं? C ट्रिपल बॉन्ड N, C ट्रिपल बॉन्ड N, C ट्रिपल बॉन्ड N, कॉल्ड ॲज कार्बोनायट्राइल, कॉल्ड ॲज कार्बोनायट्राइल. इकडे या, कीटोन आहे. कीटोनला तसा काही त्रास होत नाही. कीटोन तुम्ही नंबरिंग करायला गेला तर सगळे कीटोन काउंट होतात बघा, सगळे कीटोन काउंट झाले. सो इथे काय लिहिणार मी? पेंटेन. ई रिटेन करायचं,
जेव्हा एकच फंक्शनल ग्रुप रिपीट 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 येतो तेव्हा काय करणार तुम्ही ई. डबल आलं तरी पेंटेन, ई रिटेन करायचा. 2 ला 3 ला 4 ला 3 वेळा कीटोने म्हणजे ओने. तिथे तसं काही वर्ड येत नाही. जसं इथे कार्बोक्सिलिक ऍसिड लिहावं लागलं किंवा इथे कार्बोनायट्राइल लिहावं लागलं. हे कोणाला होतं? टर्मिनल फंक्शनल ग्रुप्सला. टर्मिनल म्हणजे जे ऑलवेज असे एका बाजूला येतात. सायनाइड, नायट्रोजनच्या तिकडे कोण असूच शकत नाही. कार्बोक्सिलिक ऍसिडच्या एच नंतर तिकडे कोणच असू शकत नाही. पण कीटोनला दोन्ही साईडला तुम्ही कार्बन लावू शकताय. जसं की हे पण बघा 1 2 3 4 5 काय लिहायला लागेल मला? पेंटेन. सेकंड कार्बन, थर्ड कार्बन आणि फोर्थ कार्बनला, सेकंड थर्ड आणि फोर्थ कार्बनला 3 वेळा काय लागलेला आहे? ऑल. पेंटेन 2,3,4 ट्राय ऑल. तसं त्याचं नाव काय दिलं? मॅम नंबरिंग करायला गेलो एक अल्डिहाइडला आणि परत असं असं केलं, हा सुटला, मग कोणालाच घ्यायचं नव्हतं. 3 4 5 नाव पेंटेन पूर्ण ई लिहायचं. फर्स्टला 3 ला आणि 5 ला 3 वेळा अल्डिहाइड नाही म्हणायचं, कार्बा अल्डिहाइड म्हणायचं. कारण CHO 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 तो सी काउंट केलेला नाही म्हणून काय म्हणणार मी? कार्बा अल्डिहाइड. लॉंग चेन मध्ये 5 कार्बन आहेत, सो फक्त काय लिहावं लागेल मला इथे? सायक्लोपेंटेन. मग सायक्लोपेंटॅनॉल लिहिणार का मॅम? सायक्लोपेंटॅनॉल नाही, पेंटॅन ई पण लिहा. मॅम फंक्शनल ग्रुप फक्त एकदाच आलाय पण माझं नावच संपलेलं आहे. मी पुढे लिहिणार आहे 1 कार्बा अल्डिहाइड, 1 कार्बा अल्डिहाइड. का? कारण याला नंबरिंग केलं का? नाही केलेलं. मग जो तो नंबरिंग मध्ये नसेल तर त्याला मला कार्बा अल्डिहाइड म्हणायला लागेल. आणि ई तेव्हा कट होतो जर समोर तुमचा वोवेल आला असेल तर. इथे काय आलेलं आहे? सी. ठीक आहे. AEIOU इथे लिहिते बघा. जर AEIOU हे आपले वॉवेल्स आहेत ना, पण ईच्या जागी काय लिहा? वाय. सो AYIOU असं जर कोण पुढे आलं असेल इथे तर ई रफ करायचा असतो. आला का? नाही. मग तुम्हाला क्लिअर झालं असेल. पुढे सी आहे म्हणून ई रफ नाही केला. इथे ईच्या समोर कोण आहे? टी आहे म्हणून ई रफ नाही केला. टी आहे म्हणून ई रफ नाही केला. टी आहे म्हणून ई रफ नाही केला. तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा मॅमनी सांगितलंय की एकाच मॉलिक्युल मध्ये डबल पेक्षा जास्त वेळ फंक्शनल ग्रुप रिपीट होत असेल तर ई रिटेन करा. हे एमसीक्यू मध्ये विचारू शकतात. विच फंक्शनल ग्रुप इज युज्ड ओनली ऍज प्रिफिक्स? हॅलोजन्स, अल्कोक्सी ग्रुप्स आणि नायट्रो ग्रुप. हा तुमचा होमवर्क आहे. सो हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला करायचे. मी नंबरिंग करून देते फक्त. 1 2 3 4 5. 3 मिथॉक्सी पेंटेन. याच्यामध्ये नंबरिंग 1 2 3. 2 मिथॉक्सी प्रोपेन. चुकू शकतो म्हणून हा लिहून दिला फक्त. याच्यामध्ये अल्कोहोल 1 2 3 4. 4 आहे पण मला लिहावं लागेल ब्युटेन. ई रिटेन केला कारण 1 2 डाय ऑल. डी आलं पुढे किंवा मॅमनी सांगितलंय एकच फंक्शनल ग्रुप रिपीट झाला तर ई रिटेन करा. याचं नंबरिंग मोस्ट इम्पॉर्टंट 1 2 3 4 5. टेक्स्ट बुक मधला क्वेश्चन आहे हा. याला तुम्हाला लिहावं लागेल मिथॉक्सी आहे आणि हा 1,1 डाय मिथाइल आहे. पहिल्याच नंबरला रिपीट ग्रुप लागला. सो कमीत कमी नंबरला जास्तीत जास्त ग्रुप. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये हा मॉलिक्यूल आहे. चॅप्टरचं नाव आहे अल्कोहोल फिनॉल इथर, क्लास 12. तुम्ही याचा आन्सर त्याच्यामध्ये चेक करू शकता. इथे अल्कोहोलला फर्स्ट, मग इकडे मिथाइल 4 5. या मॉलिक्यूल मध्ये पण फंक्शनल ग्रुप अल्कोहोलला प्रायोरिटी जास्त द्या. मग इथाइल कडे जाल, मग 3, मग 4, मग 5, मग 6. कसं नाव लिहिणार याचं? इथाइल आणि क्लोरो. पहिला कोण येणार? क्लोरो. 5 ला लागलेला आहे क्लोरो, 2 ला लागलेला आहे इथाइल आणि हा कोण आहे? फिनॉल म्हणते डायरेक्ट. कशाला एवढा लोड घ्यायचं पुढचं नाव? बेन्झीन वरती OH आलं तर फिनॉल म्हणा. याचं नाव काय लिहिलं? 2,3 डायमिथाइल सायक्लोपेंटॅनॉल. सायक्लोपेंटॅनॉल. मग याचं पण लिहून द्या मॅम. 2 मिथॉक्सी
1,1 डायमिथाइल सायक्लोपेंटेन. मग हा एकच राहिला. 3 मिथॉक्सी पेंटेन, 3 मिथॉक्सी पेंटेन, 2 मिथॉक्सी प्रोपेन, ब्यूटेन 1,2 डायऑल, 2 मिथॉक्सी 1,1 डायमिथाइल प्रोपेन. मॅम तुम्ही डी बघत नाही ना? नाही बघत. मग काय बघितलं? METH हे अल्फाबेट सेम होते. मग मी चेक केलं O आणि Y मध्ये O आधी आला त्याला लिहिलं. फंक्शनल ग्रुप OH आहे प्रायोरिटी वाला, त्याला एक, बाकी सगळं अकॉर्डिंगली, त्याला एक, बाकी सर्व अकॉर्डिंगली. C आणि E मध्ये ABCDE. सो C आधी 5 क्लोरो 2 इथाइल. आणि ह्या मॉलिक्यूलला बघता मला माहिती याला फिनॉल म्हणायचं, तुम्हालाही माहितीये. सो फिनॉल लिहा. बाकी हे 4 होमवर्क मध्ये जातील. आता बेन्झीन रिंगला डायरेक्टली Cl लागला, नाव काय देणार? क्लोरोबेन्झीन. बेन्झीन रिंग वरती NH2 कॉमन नेम आहे, ऍनिलीन, पण असं कॉमन नेम आहे की जे IUPAC ने एक्सेप्ट केलेलं आहे. पटकन नोट करा हे सगळं. मॉलिक्युल्स आधी ड्रॉ करून घ्या का. बेन्झीन वरती OCH3 ऍनिसोल, बेन्झीन वरती NO2 नायट्रोबेन्झीन, बेन्झीन वरती अल्डिहाइड बेन्झाल्डिहाइड, बेन्झीन वरती अल्डिहाइड बेन्झाअल्डिहाइड, बेन्झीन वरती कार्बोक्सिलिक ऍसिड, स्पेलिंग चेक करा, बेन्झोइक ऍसिड, बेन्झीन वरती CH3 टुलीन कॉमन नेम, बेन्झीन वरती इथाइल, काही नाही, इथाइल बेन्झीन म्हणा याला, इथाइल बेन्झीन, बेन्झीन वरती वाय शेप, काय सांगितलं काल? क्युमीन और आयसोप्रोपाइल बेन्झीन. वाय शेप म्हणजे काय असतो रे? आयसोप्रोपाइल बेन्झीन. आणि मॅम तुम्ही आयसोप्रोपाइलच सेक प्रोपाइल आहे म्हटलेलं. येस, सो सेक प्रोपाइल बेन्झीन. आणि हा कोण आहे? असे 3-3 पाकळीवाला ग्रुप, आठवा 3-3 पाकळीवाला ग्रुप, टर्ड ब्युटाइल. सो बेन्झीन वरती टर्ड ब्युटाइल, सो टी ब्युटाइल बेन्झीन म्हणजेच कोण आहे? टर्ड ब्युटाइल बेन्झीन. IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ सबस्टिट्यूटेड बेन्झीन. बेन्झीन वरती हे ग्रुप्स आले तर ह्यांचं नाव ठरलेलं आहे. आता मला याचं नाव द्यायचं. बेन्झीन आहे आणि अशी लॉंग चेन आहे, तिकडे OH दिसतंय तर OH ला प्रायोरिटी. मग सांगा हे 4th कार्बनला काय लागलं? फिनाइल म्हणायचं, फिनाइल. 4th कार्बनला कोण लागलेले आता? फिनाइल. फिनाइल सबस्टिट्युएंट लागतं तेव्हा म्हणायचं. आणि लॉंग चेन आहे 4 कार्बनची, ब्युटॅन 1 ऑल. हे झालेलं आहे. सो डायरेक्टली लिहिते. फर्स्ट कार्बनला कोण लागलंय? फिनाइल. एकच कार्बन आहे, सो काय लिहावं लागेल मला? मिथेनॉल. याचं कॉमन नेम, दिस इज बेन्झोफिनोन. कॉमन नेम आहे बेन्झोफिनोन, बेन्झोफिनोन. ठीक आहे. सॉरी, IUPAC मध्ये पण एक्सेप्ट केलेले, सो IUPAC मध्ये लिहिलं तरी पण चालेल. बेन्झोफिनोन. तो फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन असं असायला पाहिजे ना. अल्डिहाइड वालेला फर्स्ट कार्बन. मग काय झालं? सेकंड कार्बनला काय लागलेलं आहे? फिनाइल. 2 कार्बन आहेत, सो इथॅनॉल. आल कधी लिहिते मी? जेव्हा अल्डिहाइडचा तो कार्बन नंबरिंग मध्ये काउंट केला असेल तर AL, आणि नसेल काउंट केला तर कार्बा अल्डिहाइड, आणि प्रिफिक्स मध्ये येणार असेल तर फॉर्मिल. हे क्लिअर झालं. अजून एक मॉलिक्यूल घ्यायचे, कीटोनच देते. 3 मॉलिक्यूल एक सलग काढते. CH3 C डबल बॉन्ड O CH3. याचं नाव झालंय की नाही काल? स्मॉलेस्ट कीटोन. कॉमन नेम ऍसिटोन. IUPAC नेम प्रोपॅन 2 ओन. कॉमन नेमला मी ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं आहे. याचं नाव पण लिहून दिलेलं, कॉमनली कॉल्ड ॲज ऍसिटोफिनोन. पण IUPAC ने हेच एक्सेप्ट केलेलं आहे आता. जसं हे बेन्झोफिनोन, तसंच हा कोण आहे? ऍसिटोफिनोन. हा कोण आहे? ऍसिटोन. हे कीटोनचे 3 नेम्स तुमच्या लक्षात असले पाहिजे. डायक्लोरोबेन्झीन ड्रॉ करायचे. डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन कडे गेलो आपण, तर तुम्ही क्लोरीन एक फर्स्ट आणि एक सेकंड कार्बन वरती ड्रॉ करू शकता. नाव काय झालं याचं? 1,2 डायक्लोरोबेन्झीन. मी आता सगळ्यांची नावं लिहित बसणार नाहीये,
तर तुम्ही असं करू शकता, नेक्स्ट मॉलिक्यूल मध्ये 1 2 च्या ऐवजी 1 आणि 3 ला लावा आणि पुढच्या मॉलिक्यूल मध्ये 1 आणि 4 ला लावा. ठीक आहे. इथे लिहिलं व्हॉट इज ऑर्थो मेटा पॅरा. समजा क्लोरोबेन्झिनचंच एक्झाम्पल घेतलं आणि मी लावलं Cl. Cl ज्या पोझिशनला लावलेला आहे, दिस पोझिशन इज कॉल्ड ॲज इप्सो. त्या पोझिशनला काय म्हटलं? इप्सो. इप्सो पोझिशनचे ऍडजेसंट पोझिशन असतात ऑर्थो. सो ऑर्थो पोझिशन 2 आहेत, त्याच्या ऍडजेसंट आहे मेटा, मेटा पण 2 आहेत, आणि इप्सोच्या जस्ट अपोजिट असते ती पॅरा. पॅरा किती आहे? 1. सो 1 2 सबस्टिट्यूशनला मी ऑर्थो सबस्टिट्यूशन म्हणू शकते. 1 3 सबस्टिट्यूशनला मी मेटा सबस्टिट्यूशन, मेटा डायक्लोरोबेन्झिन म्हणू शकते, मेटा डायक्लोरोबेन्झिन. आणि 1 4 असेल तर पॅरा डायक्लोरोबेन्झिन म्हणू शकते. क्लिअर आहे. आणि ज्या नावात ऑर्थो, पॅरा, मेटा हे वर्ड्स येतात ते असतं त्याचं कॉमन नेम. ते काय असतं? त्याचं कॉमन नेम. जसं की हा मॉलिक्यूल बघा, मी आत्ताच तुम्हाला एक स्पेशल नेम सांगितलेलं, बेन्झीन वरती CH3, टुलिन किंवा टोल्विन. तर ते नाव लक्षात ठेवायचं. आणि टोल्विनच्या फर्स्ट, सेकंड, थर्ड पोझिशनला लागलेला आहे नायट्रो. सो 3 नायट्रो टुलिन किंवा टोल्विन. आणि थर्ड पोझिशन इज नथिंग बट मेटा. सो कॉमन नेम झालं मेटा नायट्रो टुलिन. मेटा नायट्रो टुलिन. हा कोण आहे? आयोडो क्लोरो. IUPAC ने क्लोरीनला 1 नंबर दिला अल्फाबेटिकली आणि 2 आयोडो केलं. सो 1 क्लोरो 2 आयोडो बेन्झीन. आता तुम्ही नावं लिहा, मी फक्त नंबरिंग देणार आहे. ब्रोमीनला 1 अल्फाबेटिकली आणि आयोडीनला काय येणार? 4. बाकी सगळं नंबरिंग करा. या दोघांमध्ये 1 क्लोरीनला अल्फाबेटिकली आणि मग नायट्रोचा N येणार आहे. या दोघांमध्ये या मॉलिक्यूलला म्हणा ॲनिलीन, आणि ॲनिलीनच्या सेकंड पोझिशनला क्लोरो लागलाय. सो 2 क्लोरो ॲनिलीन. ॲनिलीन पण नाव तिथे लिहून दिलेलं आहे, ते लर्न करायचं आहे. हा मॉलिक्यूल दिसतोय फिनॉल, आणि फिनॉलच्या थर्ड पोझिशनला ब्रोमीन आहे. सो 3 ब्रोमो फिनॉल. तसं याचं नाव काय लिहिणार? 1 क्लोरो 3 नायट्रो बेन्झीन. आणि हे पण मगाशी सांगितलं, हॅलोजन्स आणि नायट्रो ऑलवेज कम इन द प्रिफिक्स. झालं. हे पण लिहाल 1 ब्रोमो 4 आयोडो बेन्झीन. नेक्स्ट आहे ट्राय ब्रोमो बेन्झीन. ट्राय ब्रोमो बेन्झीन एक सलग 3 लिहू शकता, 1, 2, 3. ट्राय ब्रोमो बेन्झीन. नावं तुमची तुम्ही लिहाल. किंवा असं लिहू शकता 1 3 4. किंवा असं लिहू शकता, आयसोमर्स लिहून दाखवते मी तुम्हाला, 1 3 5. ट्राय ब्रोमो. तिघांचे नावं लिहाल तुम्ही. सो ट्राय सबस्टिट्यूटेड मध्ये मी 3 मॉलिक्युल्स ड्रॉ केलेले आहेत, आणि याच्यामध्ये ऑर्थोमेटा पॅरा असं काही येणार नाही. ऑर्थोमेटा पॅरा कम्स इन डाय सबस्टिट्यूटेड बेन्झिन्स. डन. आता इथे ट्राय सबस्टिट्यूटेड अजून एक आलेलं आहे ना, क्लोरीनचा C, नायट्रोचा N. पहिली प्रायोरिटी इथे. पटपट लागले म्हणून इथून नंबरिंग. आणि क्लोरीनचा C आधी येणार आहे, तर नाव काय लिहायला पाहिजे मला? 1 क्लोरो 2, 4 डाय नायट्रो बेन्झीन. इथे सुद्धा मी डाय नायट्रोचा D अल्फाबेट मध्ये घेणार नाहीये. इथे 2 आजूबाजूला आलेत आणि फंक्शनल ग्रुपची प्रायोरिटी अशी. समजलं. आणि इथे पण हॅलोजन्सलाच पहिलं नंबरिंग आहे, मग नायट्रोची प्रायोरिटी आहे. इथे या. इथे मला काय म्हणावं लागेल? मॅम या मॉलिक्युलर डायरेक्टली फिनॉल म्हणा. 2 ला लागलेला आहे क्लोरो, 4 ला लागलेला आहे नायट्रो, आणि मग तुम्ही म्हणू शकता फिनॉल. या साइडला या. याचं कॉमन नेम विचारतात पिक्रिक ऍसिड. याचं कॉमन नेम विचारतात पिक्रिक ऍसिड. आणि हा आहे फिनॉल. फिनॉलला 1 दिलं तर 2 3 4 5 6. कुठे कुठे 2 4 6 ला 3 वेळा नायट्रो लागलेला आहे,
आणि कोण आहे तो मॉलिक्यूल? फिनॉल. 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल इज कॉल्ड एज पिक्रिक ऍसिड, VIMP. व्हेरी इम्पॉर्टंट, PYQ मध्ये पण विचारला गेलेला आहे. IUPACचं लेक्चर थोडंसं मोनोटोनस होतं, कारण असं सांगण्यासारखं काही नसतं, प्रॅक्टिसच आहे जे तुम्हाला परफेक्ट करणार आहे. बघा, भरपूर सारे IUPACचे नेम्स केलेले आहेत. असं होऊ शकतं की लिहिता लिहिता माझंच नंबरिंग चुकलंय, ते करेक्शन मी तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये देत असते. कधी कधी बोर्डवरती तेवढं लक्ष कॉन्सन्ट्रेटेड नसतो, कारण कंटिन्युअस बोलणं आहे ना हे, रिपीट 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 रिपीट. तो एखाद वेळी मिस्टेक होऊ शकते, ब्रेन मध्ये वेगळं काही चालताना, बोलतीये काय लिहितीये काय, ते करेक्शन मी कमेंट मध्ये पिन करते आणि तुम्ही थोडंसं हेल्प करा. जर तुम्हाला वाटलं की हा मॅम इथे चुकलेलं आहे तर मला चॅट सेक्शन मध्ये लगेच सांगायचंय. ठीक आहे, आपण त्याला क्लिअर करायला शिकूया. चल, मीट यू नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन, थँक्यू सो मच.